नमस्कार भाविकांनो. अधिक मास महात्म्य कथेच्या 3ऱ्या अध्यायात आपण ऐकले की 33 कोटी देव गायीच्या पोटात का लपले. आजच्या या 4थ्या अध्यायात आपण एक अत्यंत डोळे उघडणारे कर्मफळाचे रहस्य जाणून घेणार आहोत. मनुष्य जीवनात एवढी पूजा अर्चा करूनही दुःख, यातना आणि क्लेश का भोगतो. एकाला अचानक गुप्तधन मिळते तर दुसऱ्या निरपराधाला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का मिळते. चला तर मग 3 प्रवासी आणि नारद नारायणाच्या संवादातून ही रंजक कथा ऐकूया. कथेच्या सुरुवातीला एका जिज्ञासू ऋषीने सूत पुराणिकांना विचारले, हे सूत महाराज, माणसाने एवढा दानधर्म जपताप केला तरी त्याला जीवनात दुःख का भोगावे लागते. सूत मुनी म्हणाले, हे ऋषींनो, आपण या जन्मी जे काही भोगतो ते सर्व आपल्या गतजन्माच्या कर्माचे फळ असते. पेरावे तसे उगवते हा सृष्टीचा नियम आहे आणि करावे तसे भरावे हा देवाघरचा न्याय. कर्मफळातून कुणाचीच सुटका नाही हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला 3 प्रवाशांची कथा सांगतो. एक प्रवासी उन्हातान्हातून प्रवास करत एका तळ्याकाठी झाडाच्या सावलीत विसावला. तो झोपलेला असताना झाडावरच्या एका माकडाने खायला मिळेल या आशेने त्याची पैशांची थैली पळवली आणि वर झाडावर ठेवून दिली. तो प्रवासी जागा होऊन निघून गेला. थोड्या वेळाने दुसरा प्रवासी त्याच झाडाखाली आला. तो देवाचे नामस्मरण करत असताना माकडाने ती थैली खाली टाकली. अचानक मिळालेल्या पैशांमुळे तो आनंदी झाला आणि ती थैली कनवटीला लावून निघून गेला. त्यानंतर तिसरा एक गरीब प्रवासी तिथे आला आणि हातपाय धुवून भाकरी खाऊ लागला. इतक्यात तो पहिला प्रवासी आपली हरवलेली थैली शोधत तिथे धावत आला. पहिल्या प्रवाशाने त्या भाकरी खाणाऱ्या तिसऱ्या माणसाला विचारले, माझी पैशांची थैली कुठे आहे. त्या निरपराध माणसाने सांगितले, मला काहीच माहीत नाही. पण पहिल्या प्रवाशाला वाटले की हाच चोर आहे. तो त्याला बेदम मारू लागला. त्याचा गळा आवलू लागला. तो निरपराध माणूस देवाचा धावा करत होता. नारायणा, धाव, मला वाचव. नेमके त्याच वेळी देवर्षी नारद तिथून चालले होते. हा अन्याय पाहून त्यांचे मन हेलावले. ते थेट वैकुंठात गेले आणि भगवंताला म्हणाले, प्रभू, तुमचा एक भक्त अन्यायाविरुद्ध टाहो फोडतोय आणि तुम्ही गप्प कसे. तुम्ही त्याला वाचवायला का जात नाही. भगवान नारायण हसले आणि म्हणाले, नारदा, हा सारा त्या तिघांच्या पूर्वकर्माचा खेळ आहे. हे तिघही पूर्वजन्मीचे ऋणको कर्जदार, धनको सावकार आणि जामीनदार आहेत. जो निरपराध असून मार खातोय तो मागच्या जन्मीचा कर्जदार आहे. ज्याने कर्ज फेडले नव्हते, ज्याला अचानक धनलाभ झाला, तो मागच्या जन्मीचा सावकार आहे. त्याला त्याचे धन निसर्गाने परत मिळवून दिले. आणि जो मारत आहे तो मागच्या जन्मी त्या व्यवहारातला जामीनदार होता. कर्जदाराने पैसे बुडवले म्हणून आज जामीनदाराचे पैसे गेले आणि कर्जदाराला त्याचा मार खावा लागला. कर्माच्या या खेळात मी किंवा दैव काहीच बदल करू शकत नाही. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करावे, जेणेकरून पुढील जन्म सुखाचा होईल. भगवंतांनी सांगितले की हे तिघही पूर्वजन्मी ब्राह्मण होते. ब्राह्मणाने कधीही व्याजाची आशा धरून सावकारी करू नये, कर्ज घेऊ नये आणि जामीन राहू नये. ब्राह्मण नेहमी सदाचारी आणि समाधानी असावा. अशा सत्पात्री ब्राह्मणाला दिलेले दानच फळास येते. दान करताना अन्नदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे हे विसरू नये. इति श्री अधिक मास महात्म्य कथासार 4th अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. भाविकांनो, कर्मफळाची ही डोळे उघडणारी कथा तुम्हाला कशी वाटली. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. 5वा अध्याय पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.